बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासावर येऊन थांबलेला आहे आणि रात्री 8 वाजता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनच्या ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. पण मात्र या ग्रँड फिनाले सुरुवात होण्या अगोदरच एक सदस्य घराबाहेर गेलेला आहे आणि ते सदस्याचं नाव आहे ते म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद ह्या सगळ्यात अगोदर आता या ग्रँड फिनालेमध्ये बाहेर गेलेले आहेत अशी माहिती आपल्या या ठिकाणी समजते. कारण की त्या ठिकाणी एक टास्क पार पाडला होता. 5 लाख रुपयाची बॅग घ्यायची होती. बजर वाजवण्यासाठी राकेश बापट पुढे गेला होता, पण मात्र त्या ठिकाणी प्रमो कट होतो. मग राकेश बापट बजर दाबतो का दीपाली सय्यद दाबतात हे बघावं लागणार आहे. पण मात्र दीपाली सय्यद ह्या घराबाहेर गेलेल्या आहेत अशी आतली बातमी बाहेर आलेली आहे. मग दीपाली सय्यद ह्या घराबाहेर का गेल्या, कशामुळे गेल्या आणि आता या टॉप सदस्यांपैकी नेमकं फायनलिस्ट पर्यंत 2 जण कोण पोहोचतील, घरातले लाईट बंद करून ट्रॉफी नेमकं कोण उचलतील तेच आपल्या या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा ग्रँड फिनाले आज रात्री 8 वाजता पार पडणार आहे. पण मात्र ग्रँड फिनाले पार पाडत असताना घरामध्ये उरलेले जे 5 सदस्य टॉप 5 आहेत, या टॉप 5 पैकी फक्त 2 जण स्टेजवर जाणार आहेत आणि रितेश देशमुख त्या दोघांचे हात दोन्ही हातामध्ये धरून जो विजेता आहे त्याला वर उचलणार आहेत आणि त्याला विजेता घोषित करणार आहेत. जर आपण पाहिलं तर या 2 सदस्यांपैकी 1 जण विजेता होईल, पण ते 2 सदस्य नेमके कोण असतील या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला समजते. पहिलं नाव आहे ते म्हणजे तन्वीचं. तन्वी फायनलपर्यंत ट्रॉफी जिंकण्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तन्वीसोबत त्या ठिकाणी विशाल किंवा अनुश्री असू शकते असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. कारण की हेच 3 स्टेजवर जातील आणि या 3घांपैकी 2 जण घरातले सगळे लाईट बंद करतील. पण मात्र ते 2 जण दुसरे कोण असतील हे आपल्याला सांगता येत नाही. तन्वी एक नाव फिक्स आहे, मग दुसरं ते अनुश्रीचं असेल का विशालचं असेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण मात्र राकेश बापट हा सुद्धा रेसमध्ये होता, जिंकण्याच्या तयारीत होता. काही वेबसाईटनं राकेश बापट जिंकलाय असं देखील सांगितलं होतं. पण मात्र जो काही बजरचा टास्क पार पडला, 5 लाख रुपयाची बॅग घेऊन घराबाहेर जायचा जो टास्क होता, तो टास्क राकेश बापट करत होता आणि बजर दाबण्यासाठी पुढे गेला होता असं दाखवण्यात आलेलं आहे. मग तो बजर राकेश बापटनं दाबला का दीपाली सय्यद यांना दाबला हे काही कन्फर्म नाही. पण दीपाली सय्यद ह्या आत्ता घराबाहेर गेलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर आजच्या दिवसामध्ये ती माहिती आपल्या या ठिकाणी मिळालेली आहे. तसं पाहायला गेलं तर दीपाली सय्यद यांचा काही वेगळा गेम नव्हता. दीपाली सय्यद काही टास्कमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळताना दिसत नव्हत्या, बोलताना दिसत नव्हत्या. त्या फक्त अवतीभवती काटा ग्रुपमध्ये त्यांचं मत मांडताना दिसत होत्या. पण मात्र दीपाली सय्यद यांच्यापेक्षा स्ट्रॉंग प्लेअर या अगोदर घराबाहेर गेलेत आणि दीपाली सय्यद एवढे दिवस कसं काय बिग बॉसच्या घरामध्ये टिकल्या असा देखील प्रश्न काही जण विचारतायत. पण मात्र अखेर दीपाली सय्यद ह्या घराबाहेर गेलेल्या आहेत आणि घरामध्ये आता 4 सदस्य उरलेत. या 4 सदस्यांपैकी पुन्हा दुसरा नंबर कोणाचा लागू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे आणि ते संध्याकाळी 8 वाजता समजणार आहे. पण मात्र नेमकं विजेता कोण होईल, बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची ट्रॉफी कोण उचलेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.